हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मिलेटचा ढोकळा. म्हणजे नाचणीपासून खूप सारे पदार्थ हे बनवता येतात. तर या अगोदरही आपण नाचणीचे पदार्थ बघितले आहे, जसं की नाचणीची इडली, नाचणीचा डोसा. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीचा ढोकळा म्हणजे मिलेटचा ढोकळा. त्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचं आहे, 1 वाटी नाचणी घ्यायची नागली आणि अर्धा वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची. हे सगळं आपल्याला छान असं धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्यांना 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून त्यांना छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण फर्मंट करायला आपल्याला परत 7 ते 8 तास किंवा रात्रभर आपण हे ठेवू शकतो. त्यानंतर सकाळी मग जेव्हा हे फर्मंट होऊन जातं तर मिक्सरमध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट त्या मिश्रणामध्ये बॅटरमध्ये आपल्याला टाकायची आहे. टाकल्यानंतर तिला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आणि मग त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. याच्यामध्ये मी सोडा वगैरे असं काहीच टाकलं नाही आहे, फक्त मीठ हे टाकलं आहे. आणि छान असं मिक्स केल्यानंतर खाली ढोकळ्याचं जे पॅन असतं ते गॅसवर आपण पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्या पॅनला खाली तेलाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे बॅटर आहे ते आपल्याला ओतायचं आहे. ओतल्यानंतर आपल्याला ते थोडं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातले एअर बबल्स हे निघून जातील. नंतर हे मिश्रण जे बॅटर आहे ते आपल्याला 15 ते 20 मिनटं छान असं शिजत घ्यायचं आहे, वाफेवर शिजून घ्यायचं आहे. शिजून झाल्यानंतर आपल्याला त्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर बघा साईडने कडा किती छान अशा निघाल्या आहे. चाकूच्या साह्याने पूर्ण आपलं हे निघून येतं. तर याला आपल्याला ढोकळ्याच्या शेपमध्ये कट करून घ्यायचे, स्क्वेअरच्या शेपमध्ये. मग एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये राई आपल्याला टाकायची, ती तडतडू द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आपण टाकून घेत आहोत आणि मग पांढरं तीळ याच्यामध्येही टाकले आहे. हे थोडं असं तेलामध्ये आपल्याला थोडं शॅलो फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे ढोकळे आपण कट करून घेतले ते टाकायचे. थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी, त्याचा कलर हा थोडा चेंज होईल. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं ढोकळ्यांना लागेल असं हलवून घ्यायचं आहे पॅनमध्ये. तर झाले आपले मस्त ढोकळा तयार. नाचणीचे मिलेटचे ढोकळे तयार झाले आहेत. हे आपण नाश्त्यालाही खाऊ शकतो सकाळी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पण. हलका फुलका नाश्ता की चपाती भाजी रोज काय खायची, तर काहीतरी वेगळं आपल्याला करून खावंसं वाटत असेल, तोंडाची चव बदलवायची असेल, तर हे असे मिलेटचे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.